ओम शांती। आज आहे 15/8/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, सर्वांना हाच संदेश द्या की देहासहित देहाच्या सर्व धर्मांना विसरून स्वतःला आत्मा समजा, तेव्हाच सर्व दुःख दूर होतील। प्रश्न आहे, तुम्हा मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये बाबांचे अनुकरण करायचे आहे? उत्तर आहे, जसे या ब्रह्माने आपले सर्व काही ईश्वर अर्पण केले, पूर्णपणे ट्रस्टी बनला तसे ट्रस्टी बनून रहा। कधीही पैशांचा अपव्यय करू नका किंवा पापात्म्यांना पैसे देऊ नका। आपले सर्व काही ईश्वरीय सेवेसाठी वापरा, पूर्णपणे ट्रस्टी बना। बाबांच्या श्रीमतावर चालत रहा। बाबा पाहत असतात की कोणता मुलगा किती श्रीमतावर चालत आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत ज्ञानमृत पीत राहायचे आहे। महावीर बनून मायेच्या बॉक्सिंगमध्ये विजयी बनायचे आहे। सर्वांशी तोड निभावत असताना मन मात्र एका बाबामध्ये गुंतवून ठेवायचे आहे। 2. विघ्नांना घाबरायचे नाही। सेवेमध्ये आपले सर्व काही सफल करायचे आहे। ईश्वराला अर्पण करून ट्रस्टी बनून राहायचे आहे। धन कोणत्याही चुकीच्या कामासाठी वापरायचे नाही। आजचे वरदान आहे, आपल्या संपूर्ण स्वरूपाच्या आवाहनाद्वारे आवागमनाच्या चक्रातून सुटणारे भाग्यवान तारे भव। स्पष्टीकरण आहे, आता आपल्या संपूर्ण स्थितीचे आणि संपूर्ण स्वरूपाचे आवाहन करा, म्हणजे मग तेच स्वरूप सदैव स्मृतीमध्ये राहील। आणि मग कधी श्रेष्ठ स्थिती, कधी कनिष्ठ स्थितीमध्ये येण्या जाण्याचे चक्र जे चालू असते, वारंवार स्मृती आणि विस्मृतीच्या चक्रामध्ये येता त्या चक्रातून मुक्त व्हाल। ते लोक जन्ममरणाच्या चक्रातून सुटू इच्छितात आणि तुम्ही लोक व्यर्थ गोष्टीमधून सुटून तेजस्वी भाग्यवान तारे बनता। स्लोगन आहे, कोणत्याही विघ्नाच्या वश होणे अर्थात हियावर डाग लागणे आहे। ओम शांती।